ऑलिम्पिक मेडल जिंकणं हा एक क्षण असतो, पण त्या क्षणामागे एक खेळाडूने पाहिलेले हजारो अपयश, एकटेपणा आणि कोणीही न पाहिलेल्या लढाया असतात. ही गोष्ट आहे 24 वर्षीय खेळाडू अभय शिंदेची, जो छत्रपती संभाजीनगरच्या एका छोट्याशा गावाचा आहे. 2013 साली जेव्हा त्याचे मित्र करिअर म्हणून क्रिकेट, बॅडमिंटन किंवा अभ्यास निवडत होते, अभयने एक वेगळाच रस्ता निवडला. फेन्सिंग म्हणजेच तलवारबाजी. एक असा खेळ जो विदेशात प्रसिद्ध आहे, पण आपल्या देशात तो अजूनही अनोळखा आहे. असा कठीण खेळ खेळायला त्याला एका इतिहासाने आकर्षित केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने. महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन त्याने ठरवलं, या फेन्सिंगच्या तलवारीने देशासाठी लढायचंय. मनात एकच ध्येय ठेवलंय की भारतासाठी ऑलिम्पिक 2028 मध्ये मेडल जिंकायचंय. त्याने या प्रवासाची सुरुवात त्याचा दादा स्वप्नील याच्या मार्गदर्शनाखाली केली. हळूहळू तो डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप जिंकत गेला. आणि मग 2016 मध्ये अभयच्या करिअरला एक नवीन दिशा मिळाली. त्याची स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये निवड झाली. तिकडे त्याला साई फेन्सिंग कोच तुकाराम सर आणि ॲथलीट मॅनेजर प्रशांत हे गुरु म्हणून लाभले. साई आणि फेन्सिंग फेडरेशनच्या मदतीने स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग, फॉरेन एक्सपोजर, डायट, रिकव्हरी, इक्विपमेंट आणि बऱ्याच गोष्टींचा त्याला फायदा व्हायला लागला. आणि मग रिझल्ट हळूहळू का होईना यायला लागले. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप्समध्ये ब्रॉन्झ मेडल, एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंडियाला रिप्रेझेंटेशन. आज अभय भारताचा नंबर 2 रँक सेबर फेन्सर आहे. पण इतके सगळे अचीवमेंट्स असतानाही त्याला माहिती आहे पुढचा प्रवास सोपा नाहीये. ऑलिम्पिक्समध्ये क्वालिफाय होण्यासाठी फेन्सिंगमध्ये सतत इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स खेळावे लागतात, पॉईंट्स वाढवत राहावे लागतात. सध्या हे सगळं अभयला स्वखर्चाने करावं लागतं. वडील पीटी टीचर असतानाही पुरेपूर प्रयत्न करतात, पण प्रत्येक वेळी पाठवणं शक्य होत नाही. आज भारतामध्ये फेन्सिंगमध्ये स्टडी इन्कम नाहीये, फिक्स्ड जॉब ऑपॉर्च्युनिटीजही नाहीयेत. पण हे सगळं माहीत असताना अभयचं स्वप्न एकच आहे, भारतासाठी 2028 ऑलिम्पिक मेडल जिंकायचंय. मित्रांनो, आज माझी तुम्हाला सगळ्यांना एकच कळकळीने विनंती आहे. तुम्ही एक इंडिव्हिज्युअल असाल किंवा कॉर्पोरेट कंपनी असाल, तर अशा खेळाडूंना जितके शक्य होईल तितकं प्रोत्साहन, स्पॉन्सरशिप आणि मदत करा. म्हणजे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आपण जास्तीत जास्त मेडल जिंकू शकू. आणि फक्त क्रिकेट नाही तर बाकी खेळातही आपला देश पुढे जाण्याची सुरुवात होईल. अभय पण आपल्या महाराजांच्या एक मावळ्यासारखाच आहे, ज्याला देशासाठी काहीतरी करायचंय, गौरवासाठी नाही तर धैर्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.